निमित्ताने शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या 5 मिनिटांपूर्वी 2000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला मंजुरी दिली आहे। याबाबतची अधिकृत बातमी समोर आली असून आज सकाळी संबंधित सरकारी आदेश GR देखील निर्गमित झाला आहे। आता जे शेतकरी पूर्णपणे 100% पात्र आहेत त्यांना 26 जानेवारीच्या मुहूर्तावर हे 2000 रुपये मिळणार आहेत। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की जानेवारी 26 निमित्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठे गिफ्ट दिले जाणार आहे। यामुळे लवकरच 14 जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा मेसेज येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे। यावेळी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वाटप पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने होणार आहे। पूर्वी नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांना सरसकट हप्ता मिळत असे, परंतु आता तसे होणार नाही। 8व्या हप्त्यासाठी 4 नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत आणि फक्त या 4 निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच हप्ता मिळेल। या नवीन नियमांमुळे काल रात्रीच 50 लाखांहून अधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत। सरकारने अत्यंत गुप्त पद्धतीने एक विशेष पडताळणी मोहीम राबवली होती। ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ही सखोल तपासणी करण्यात आली। ही पडताळणी इतकी गोपनीय होती की कोणालाही याची पुसटशी कल्पना नव्हती। या तपासणीत प्रत्येक गावात हजारो शेतकरी असे आढळले जे या 4 नियमांमध्ये बसत नाहीत। त्यामुळे शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की फक्त या 4 नवीन अटींची पूर्तता करणाऱ्यांनाच 8वा हप्ता दिला जाईल। पूर्वी PM किसानचा हप्ता आला की लगेच नमो शेतकरीचा हप्ता सर्वांना मिळत असे, परंतु आता ही प्रक्रिया बदलली आहे। नियमानुसार 4 स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या असून त्यातील अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। सरकारने गुप्त पडताळणीचा अहवाल स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाहिला असून त्यानुसार अनेक लाभार्थ्यांची नावे थेट वगळण्यात आली आहेत। या प्रक्रियेत 50 लाखांहून अधिक शेतकरी बाहेर पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे हा हप्ता हवा असेल तर पात्र ठरण्यासाठी कोणते 2 दस्तऐवज सादर करावे लागतील हे समजून घेणे आवश्यक आहे। जर या 4 नियमांचे पालन केले नाही तर हा हप्ता अडकणारच, पण भविष्यातील सर्व हप्ते कायमचे बंद होऊ शकतात। तुमचा PM किसानचा हप्ताही रोखला जाऊ शकतो, कारण सरकार हे सर्व कागदपत्रे केंद्राकडे पडताळणीसाठी पाठवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे। नमो शेतकरी हप्त्याची गरज असेल तर कोणते 4 नियम पाळणे अनिवार्य आहे याची सविस्तर माहिती समजून घ्या। अपात्र ठरलात तर कोणते 2 कागदपत्रे देऊन पुन्हा पात्र होता येईल? 8व्या हप्त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? नवीन यादी कशी तयार झाली आहे आणि आज कोणते 14 जिल्हे समाविष्ट आहेत हे सर्व जाणून घ्या। 2000 रुपयांच्या या लाभाची आवश्यकता असेल तर हा व्हिडिओ अजिबात सोडू नका आणि शेवटपर्यंत पहा। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत सुखद बातमी आहे। तब्बल 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधीचा 2000 रुपयांचा 8वा हप्ता आज जमा होणार आहे। ही माहिती अधिकृतरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रसिद्ध केली आहे। ही खात्रीशीर बातमी असून त्यासंबंधीचा GR देखील जारी झाला आहे। आता नमो शेतकरीचे 2000 रुपये त्वरित मिळतील। विशेषतः 26 जानेवारीच्या मुहूर्तावर 2000 रुपयांचा हप्ता जमा होत आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते। शेतकरी वर्ग समाधानी राहिला तरच मतदान होईल आणि जिल्हा परिषदेत महायुतीचे वर्चस्व कायम राहील असे मानले जाते। याच कारणास्तव सरकारने अचानक आणि जलद गतीने हा निर्णय घेतला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता रिलीज करण्यासाठी 2000 कोटी रुपयांचा निधी बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे। यामुळे शेतकरी बांधवांना दुहेरी लाभ मिळेल, परंतु ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। सरकारने 4 महत्त्वपूर्ण नियम लागू केले असून त्यानुसार 4 स्वतंत्र याद्या तयार झाल्या आहेत। या 4 नियमांच्या बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा पात्र होण्यासाठी 2 विशेष कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन सरकारने केले आहे। हे 4 नियम नेमके काय आहेत? नियमांची अंमलबजावणी कशी होणार? शेतकरी यातून कसे वगळले जाणार? आता या महत्त्वाच्या हप्ता जमा झाला आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, पण ज्यांचा हप्ता तांत्रिक कारणाने रखडला आहे त्यांनाही हे 2 कागदपत्रे दिल्यास लाभ मिळू शकतो। मिळालेल्या माहितीनुसार PM किसान आणि नमो शेतकरी असे एकूण 4000 रुपये एकत्रित मिळू शकतात। फक्त या 4 अटी आणि 2 कागदपत्रांची माहिती अचूक समजून घ्या। PM किसानचा हप्ता केंद्र सरकारकडून मंजूर आणि वितरित होतो, तर नमो शेतकरी योजनेचा निधी पूर्णतः राज्य सरकारचा आहे। दोन्ही योजनांमध्ये हा मोठा तांत्रिक फरक आहे। पूर्वी लोकांना वाटायचे की दोन्ही योजनांचे पैसे एकत्र येतात, पण तसे नाही। दोन्ही स्वतंत्र आहेत। म्हणूनच सरकारने गोपनीय पडताळणी केली।
गावोगावी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालये आणि 7/12 नोंदी तपासण्यात आल्या. या तपासणीत प्रत्येक गावात शेकडो हजारो शेतकरी अपात्रतेच्या कक्षेत आढळले. अनेक शेतकऱ्यांकडे चारचाकी वाहने आहेत. काहींनी कौटुंबिक समारंभांवर मोठा खर्च केला आहे, तर काहींकडे मोठ्या बागायती क्षेत्रे आहेत. अशा संपन्न शेतकऱ्यांनाही लाभ मिळत असल्याचे सरकारच्या लक्षात आले, म्हणून नवीन GRमध्ये कठोर नियमांची भर टाकण्यात आली. पहिला नियम उत्पन्नाच्या मर्यादेबाबत आहे. पूर्वी 5 एकरपेक्षा कमी जमीन ही अट होती, परंतु आता अनेकांची जमीन कमी असली तरी वार्षिक उत्पन्न खूप जास्त आहे. विशेषतः बागायती क्षेत्रात ऊस, फळबागांमधून अल्प जमिनीतही मोठे उत्पन्न मिळते. शासनाने वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपयांच्या आत निश्चित केली आहे. एका एकरातून 2 ते 3 लाख रुपये सहज मिळतात, त्यामुळे 2.5 लाखांवरील उत्पन्न असणाऱ्यांना अडचण येऊ शकते. दुसरा नियम जमिनीचा आहे 5 एकरपेक्षा कमी क्षेत्र. तिसरा नियम इतर सरकारी योजनांच्या लाभाबाबत आहे. लाडकी बहीण निराधार योजनांचा लाभ घेणारे अनेक शेतकरी आहेत. एकाच कुटुंबात नमो आणि PM किसानचा हप्ता 3 ते 4 जण घेत असल्याचेही समोर आले. अशा लाभार्थ्यांचे पैसे बंद होणार आहेत. चौथा नियम बँक खात्याशी संबंधित आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे, नावात तफावत नसणे, किमान शिल्लक राखणे अनिवार्य आहे. खात्यावर कर्ज किंवा हप्ते थकले असतील तर रक्कम कापली जाऊ शकते, त्यामुळे बँकिंग समस्या आधीच सोडवून घ्या. शेतकरी बांधवांनो, आजची माहिती लक्षात घ्या. सर्वांनाच पैसे मिळणार नाहीत. सरकारने सरसकट निर्णय घेतलेला नाही, तर पडताळणी आणि नियमांवर आधारित निर्णय घेतला आहे. 26 जानेवारीचा मुहूर्त साधून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जातील. तुमच्या खात्यात आजपर्यंत नमो शेतकरीचा एकही हप्ता आला आहे का? हो असेल तर कमेंटमध्ये हो आणि नाही असेल तर नाही लिहा. तुमच्या गावात किती शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली गेली आहेत? अंदाजे संख्या कमेंटमध्ये लिहा. ही फक्त तुमचीच समस्या नाही, तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. तुमची कमेंट इतर शेतकरी वाचतात, त्यामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत होते. हा व्हिडिओ पाहून गप्प बसू नका. कमेंट करा, अनुभव शेअर करा. व्हिडिओ उपयोगी वाटला तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.